नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे भरती गुरु या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 संपूर्ण अभ्यासक्रम. सामान्य ज्ञान चालू घडामोडी 25 मार्कासाठी विचारणार आहे. बुद्धिमत्ता 25 मार्कासाठी, गणित 25 मार्कासाठी, मराठी व्याकरण 25 मार्कासाठी विचारला जाणार आहे. टोटल गुण 100. परीक्षेचा कालावधी असणार आहे मित्रांनो 90 मिनिटे. निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. परीक्षा ही मराठी भाषेतच असणार आहे. लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. तर आता पाहणार आहोत मराठी व्याकरणातील कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात. भाषेची सुरुवात कधी झाली, वर्णमाला, शब्दांच्या जाती, सामान्य रूप, वाक्याचे प्रकार, लिंग, विकार, वचने, काळ, प्रयोग, विभक्ती, संधी, समास, म्हणी, अलंकार, रस, प्राण्यांचे आवाज, वस्तू, संच, कवी, लेखक, विशेष, शब्दसिद्धी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, विरामचिन्ह, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, व्यक्तिप्रचारक शब्द. पुढील घटक आहे गणित. संख्या व संख्याचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कसोट्या, पूर्णांक व त्याचे प्रकार, मसावी, लसावी, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, सरासरी, काळ, काम, वेग, दशमान पद्धत, नफा तोटा, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, घड्याळ आधारित प्रश्न, घातांक व त्याचे नियम, गोल, चौरस, चौकोन, आयात, इष्टिका, चित्ती. गणितात या घटकांवर प्रश्न विचारले जातात. पुढील घटक आहे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये संख्या मालिका, अक्षर मालिका, वेनाकृत्या आधारित प्रश्न, सांकेतिक भाषा, दिशांवर आधारित प्रश्न, नातेसंबंध, घड्याळ आधारित प्रश्न, तर्कावर आधारित प्रश्न या घटकावर प्रश्न विचारले जातात. पुढील घटक आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानमध्ये भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल. इतिहासामध्ये 1857चा उठाव, भारताचे व्हाईसरॉय, समाजसुधारक, राष्ट्रीय सभा, भारतीय स्वातंत्र्य लढा, ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ, 1909चा कायदा, 1919चा कायदा, हिंदू सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, 1935चा कायदा. तसेच पुढे पंचायत राजमध्ये ग्रामप्रशासन, पंचायत समिती, घटना दुरुस्ती, ग्रामसभा, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, ग्रामीण मुलकी पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, समिती व शिफारसी, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पुढे सामान्य विज्ञानामध्ये विविध शास्त्रे व त्यांचा अभ्यास आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. शास्त्रीय उपकरणे, त्यांचा वापर, शोध व त्यांचे जनक, शास्त्रीय उपकरणे आणि त्यांचे कार्य. राज्यघटनामध्ये भारताची राज्यघटना, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, उपराष्ट्रपती, संसद, परिशिष्टे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान. तसेच पुढे चालू घडामोडीमध्ये विकास योजना. पुरस्कारामध्ये महाराष्ट्राचे पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, शौर्य पुरस्कार, खेळासंबंधीचे पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार याबद्दल आपल्याला पाहावे लागेल. व तसेच पुढे क्रीडेमध्ये मित्रांनो खेळ व खेळासंबंधीचे चषक, प्रमुख देश, त्यांचे राष्ट्रीय खेळ, खेळ व खेळाडूंची संख्या, खेळाचे मैदान, ठिकाण, खेळासंबंधीचे चिन्ह व प्रतीके, महत्त्वाच्या स्पर्धा व ठिकाणे, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धा याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.